स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं राबविण्यात येत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत सिरोंचा पोलीस स्टेशन तर्फे जिल्हा परिषद हायस्कूल सिरोंचा येथील विद्यार्थ्यांना सहभागी करून एक भव्य रॅली काढण्यात आली आहे। सदर रॅली निरुत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एम रमेश अप्पर पोलीस अधीक्षक अभियान, गोकुल आरजी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन, सत्यसाई कार्तिक अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी, अजय कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी चार्ज सिरोंचा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निखिल फटिंग यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेली होती। सदर रॅली जिल्हा परिषद स्कूल येथे सर्वांना व्यसनमुक्तीबाबत शपथ देऊन तेथून ग्रामीण रुग्णालय बस स्टॉप चौक, छत्रपती शिवाजी चौक येथून जयस्तंभ मैदानापर्यंत आयोजित केली होती। रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी हातामध्ये फलक आणि स्लोगन दर्शवून तंबाखू, गुटखा, खर्रा, दारू, गांजा आणि इतर सर्व प्रकारच्या नशेच्या पदार्थांपासून दूर राहा असा प्रभावी संदेश दिला। नागरिकांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम, कायदेशीर शिक्षा आणि आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याची माहिती देण्यात आलेली आहे। रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने घोषणा देऊन नागरिकांचं लक्ष वेधलंय। तसेच जागोजागी थांबून माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले आहे। सदर रॅली पोलीस उपनिरीक्षक मारुती नंदे, प्रवीण सोनवणे, नरेंद्र वंगाटे, प्रांजली कुलकर्णी, लावण्या जक्कण, मारुती धरणे, मारा बडावी आणि सिव्हिक ऍक्शनचे पोलीस शिपाई सुनील राठोड व इतर पोलीस स्टाफ यांच्या सहकार्याने संपन्न झाली आहे। यावेळी रॅलीमध्ये 350 ते 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। तसेच पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते देखील या प्रसंगी उपस्थित होते। जिल्हा पोलीस दल गडचिरोली यांच्या वतीने तसेच पोलीस स्टेशन सिरोंचा यांच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त रॅली काढण्यात आलेली आहे। आज शाळेतल्या जास्तीत जास्त मुलांचे सहभागी झालेले आहेत। अंमली पदार्थामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी सदरची रॅली आज पोलीस स्टेशन सिरोंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र न्यूज साठी श्याम बेजनवार, गडचिरोली।